नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण वाचन उत्सव 2024 या अंतर्गत श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभिप्राय या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हा ग्रंथ मामासाहेब दांडेकर या लेखकांनी लिहिलेला आहे. पहा हा अभिप्राय. श्री ज्ञानेश्वरी हा प्रसिद्ध ग्रंथ मामासाहेब दांडेकर यांनी लिहिलेला असून ते मराठी साहित्यिक, संशोधक आणि अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी श्री ज्ञानेश्वरीवर सविस्तर अभ्यास करून अत्यंत महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. दांडेकर यांनी ज्ञानेश्वरीच्या गहन अर्थाचे विवेचन केले असून त्यांनी या ग्रंथातील आध्यात्मिक व तात्विक महत्त्व उलगडून सांगितले आहे. त्यांच्या या लेखनामुळे ज्ञानेश्वरी सामान्य लोकांसाठी अधिक सोपी आणि समजण्यासारखी झाली आहे. श्री ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, जो इसवी सन 1290 लिहिला गेला. तो भगवद्गीतेवरील मराठी भाषांतर आहे. मामासाहेब दांडेकर यांनी श्री ज्ञानेश्वरीवरील त्यांच्या लेखनात संत ज्ञानेश्वरांच्या विचारधारेची उंची स्पष्ट केली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे स्थान अधिक भक्कम झाले आहे आणि यामुळे आजही हा ग्रंथ तात्विक अभ्यासक आणि साधकांसाठी प्रेरणादायक ठरला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्व वाचकांनी वाचणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण श्री ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील भाषांतर असलेला मराठी ग्रंथ आणि त्यावर आधारित विद्यार्थ्यांनी लिहिलेला हा अभिप्राय आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आपल्याला हा अभिप्राय कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारख्या इतर पुस्तकांचा अभिप्राय आपल्याला हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.